नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार। वत्सलाबाई अपंग सेवा संस्था या संस्थेच्या वतीनं अपंग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे, त्याबद्दलची ही बातमी। वत्सलाबाई अपंग सेवा संस्था आमरण उपोषण निर्भय बनो, अन्न पाणी त्याग, बेमुदत आमरण उपोषण। वत्सलाबाई अपंग सेवा संस्था लढा लोकशाहीचा दिव्यांग एल्गार बेमुदत लक्षणीय उपोषण। अस्तित्वाची लढाई दिव्यांग बांधवांनो सज्ज व्हा। अपंगांचा संघर्षाचा निर्णायक टप्पा दणदणीत खणखणीत। शनिवार दिनांक 27 जुलै 2024 पासून उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलानगर बांद्रा या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे। या उपोषणाचं नेतृत्व अरुण गव्हाणे, अध्यक्ष वत्सलाबाई अपंग सेवा संस्था हे करीत आहेत। जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांनी गव्हाणे यांना 27 जुलै 2024 रोजी एक पत्र दिलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की वरील विषयात प्रकरणी आपणास कळवण्यात येत आहे की आपला दिनांक 10/8/2021 रोजीचे अर्जान्वये आपण मौजे मालवणी तालुका बोरवली येथील भूमापन क्रमांक 7 मधील क्षेत्र 2000 चौरस मीटर शासकीय जमीन दिव्यांग व्यक्तींना सभासदांना वसतिगृह घरे व आरोग्य केंद्र यासाठी भाडेपट्ट्याने मिळण्याबाबत या कार्यालयाला विनंती केलेली आहे। तद अनुषंगाने या कार्यालयाकडील दिनांक 7/3/2024 चे पत्रानुसार माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्यामार्फत शासनास अहवाल सादर करण्यात आलेला आहे। त्यानंतर उपरोक्त अहवालातील मुद्द्यांच्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी 29/5/2024 रोजीचे पत्रान्वये त्रुटीची पूर्तता करण्यास या कार्यालयास कळवलेले आहे। त्या अनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी मुंबई कांदळवन संधारण घटक पश्चिम मुंबई यांनी प्रश्नांकित जमिनीबाबत अभिप्राय देण्याकरता दिनांक 29/7/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता स्थळ पाहणी आयोजित केलेले असून आपण मागणी केलेली जागा दाखवणे कामे जागेवर उपस्थित राहण्याबाबत पत्र 25/7/24 नुसार आपणास कळवलेले आहे। तसेच दिनांक 27/7/2024 रोजी या कार्यालयात आमरण उपोषणाच्या अनुषंगाने आपल्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार विभागीय वन अधिकारी कांदळवन संधारण घटक यांचेकडून 29/7/2024 रोजी अहवाल प्राप्त करून माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग नवी मुंबई यांना त्रुटीपूर्तता अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। तसेच आम्हाला दिनांक 14/6/2024 रोजीच्या मौजे आक्सा येथील जमीन मागणीच्या अर्जानुसार पुढील 8 दिवसात विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे मार्फत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। तरी आपण जमीन मागणी केलेल्या अर्जाचे अनुषंगाने तसेच दिनांक 27/7/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेनुसार या कार्यालयाकडून वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे। सबब आपण आपले दिनांक 27/7/2024 चे उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे, अशा तऱ्हेचं पत्र राजेंद्र क्षीरसागर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। असं जरी असलं तरी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा यांच्या कार्यालयावर आमरण उपोषण सुरू केलं असून
आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। हे उपोषणकर्ते महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार। वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या सभासदांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज आम्ही दिनांक 27/7/2024 रोजी उपनगरचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या जागेवरती आमरण उपोषणाकरता बसलेलो आहे। शासनाकडे वारंवार मागणी करत असताना शासनाच्या नियमानुसार 1995च्या GR प्रमाणे आम्ही शासनाकडे भूखंड मागणी केलेला। आज त्या भूखंडाला मागणी करत जवळपास आम्हाला 5 वर्ष झालेले आहे। या 5 वर्षामध्ये संबंधित विभागाकडे जिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालयामार्फत सगळ्यांना आदेश करण्यात आलेले, त्यामार्फत आम्ही सगळ्यांचे NOC आमच्या संस्थेच्या वतीने पात्र केलेले आहेत आणि तो निर्णय आमच्याकडनं लागलेला आहे। आता डिसिजनची जेव्हा वेळ आली, जागा देण्याची वेळ आली, त्या टायमाला जिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालयामधून आम्हाला टाळाटाळ करण्यात येत आहे। शासनाकडे महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलेलो आहे। हे महत्त्वाचे कामं जर झाले नाही तर आम्ही शासनाकडे न्याय कोणाला मागणार? जिल्हा अधिकारी आमचे माईबाप आहेत, त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे। जोपर्यंत आम्हाला न्याय होत नाही तोपर्यंत या जागेवरतून आमरण उपोषण हटणार नाही। आम्ही आमरण उपोषणाला गेल्या वर्षी पण 14 ऑगस्टला बसलेलो, त्यावेळेस आम्हाला हे पत्र लेखी स्वरूपात जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं। त्यांनी असं सांगितलेलं की तुमची एक बिल्डिंग तयार होईल आणि तिथे तुम्ही राहसाल, अशी एवढी जागा आम्ही तुम्हाला द्यायला लावू। शासनाकडनं बृहन्मुंबई महानगरपालिकेला आदेश होण्याबाबत विनंती केल्या जाईल, अशी काही विनंती आतापर्यंत झाली नसल्यामुळे आज आम्ही या जागेवरती प्रचंड मोठ्या संख्येत या जागेवरती उपोषणाला बसलो। आज वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या पाठीमागे कमीत कमी 500 ते 600 लोक अपंगांचा पाठिंबा आहे। या जागेवरती 100-200 अपंग आतापर्यंत आलेले आहे आणि अपंगांचं येणं चालूच आहे। आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर आम्ही या जागेवरती मरायला सुद्धा तयार आहे यावेळी। जय महाराष्ट्र। वत्सलाबाई अपंग सेवा संस्था या ठिकाणी उपोषणाला 27 तारखेप्रमाणे वांद्रे तहसीलदार ऑफिस इथे उपोषणाला बसलेले आहे। पाऊस सुरू आहे। दरम्यान उपोषणकर्त्यांना रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे तसेच महिला मुंबई अध्यक्षा सुनीता डोळस, ज्योती यादव, प्रिया गाडे आदी पदाधिकारी उपोषणस्थळी भेट देऊन अपंग बांधवांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देणार आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल, आवाज महाराष्ट्राचा।